आणि रशियन असेल, फ्रेंच असेल, इटालियन असेल, वेगवेगळ्या अतिशय प्रगत अशा प्रकारच्या देशांच्या भाषांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे साहित्य पोचलं। खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं छत्रपती शिवरायांचं चरित्र देखील रशियात पोचलं। 2022 मध्ये मला संधी मिळाली रशियाच्या मॉस्कोच्या विद्यापीठामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची स्थापना केली आणि त्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो। आठवले साहेब आपण देखील त्या ठिकाणी होतात आणि त्यावेळी त्या रशियाच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर कन्व्हेन्शन झालं आणि त्या कन्व्हेन्शन मध्ये रशियन बोलणाऱ्या, रशियन रहिवासी असलेल्या अनेक साहित्यिकांनी त्या प्रकारे अण्णाभाऊंच्या संदर्भात, त्यांच्या साहित्याच्या संदर्भात आपली मतं व्यक्त केली।